पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही. गृहमंत्री अमित शहांच्या बैठकीत मोठा निर्णय. भारताच्या पाण्यावर पाकचा कोणताच हक्क नाही, केंद्रानं पुन्हा ठणकावलं. पाकिस्तानी नागरिकांची तातडीनं ओळख पटवत त्यांना परत पाठवा. गृहमंत्री अमित शहांचे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश. तर महाराष्ट्रातील नागरिकांची यादी तयार, फडणवीसांची माहिती. पहलगाममधील हल्ल्याचं पाकिस्तानकडून समर्थन. दहशतवाद्यांबाबत कृतज्ञ असायला हवं, हे तर स्वातंत्र्य सैनिक. पाकचे उपपंतप्रधान उशाकदार यांचा असभ्यपणाचा कहर. तर टेरर फंडिंग केल्याची पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची कबुली. पहलगाममधील हल्ल्यानंतर शिंदे सेनेचे आमदार आक्रमक. इस्रायलसारखं घरात घुसून मारा. संजय गायकवाडांचा पंतप्रधानांना सल्ला. तर मला 1 तास द्या, पाकला धडा शिकवतो, संतोष बांगरांची मागणी. पहलगाम हल्ल्यातील जखमींची राहुल गांधींकडनं विचारपूस. समाजामध्ये फाटाफूट करण्याचा दहशतवाद्यांचा मनसुबा पूर्ण होऊ द्यायचा नाही, राहुल गांधींचं आवाहन. सरकारला सहकार्य करण्याचीही ग्वाही. पहलगाम हल्ल्यानंतर स्थानिक दहशतवादी लष्कराच्या रडारवर. आसिफ शेख आणि आदिल गुलीचं घर स्फोटकांनी उडवलं. दहशतवाद्यांच्या घरातून संशयास्पद वस्तू हाती. छत्तीसगडच्या नक्षल्यांविरोधात सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक. 2000 नक्षलवाद्यांना 20,000 पोलिसांचा वेढा. तर अभियान थांबवा, नक्षलवाद्यांकडनं परिपत्रक जारी. अक्षय शिंदे कोठडी मृत्यू प्रकरणी अद्याप गुन्हा का नोंदवला नाही, उच्च न्यायालयाचा सरकारला संतप्त सवाल. SITकडे तातडीने कागदपत्र वर्ग करण्याचे आदेश.